भरती 100% शिक्षक भरती 100% शिक्षक भरती शिक्षक भरती आमच्या हक्काची शिक्षक भरती आमच्या हक्काची न्यायासाठी लढणाऱ्यांची पावलं आज पुन्हा मुंबईच्या आझाद मैदानाकडे वळलेली आहे। कारण न्याय मिळवायचा आहे, आपली ओळख सिद्ध करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पवित्र पोर्टल सुरू व्हावं या आशेने राज्यातील हजारो अभियोग्यताधारक गेल्या अनेक महिन्यांपासून एकच प्रश्न विचारतायत की आमची चूक काय आहे। आम्ही परीक्षा दिली, आम्ही पात्र ठरलो, तरी देखील नियुक्ती नाही आहे। पवित्र पोर्टलचं साधं रजिस्ट्रेशन देखील सुरू नाही आहे। आता संयमाचा अंत झालेला आहे। आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन केवळ काही विद्यार्थ्यांचं नाही आहे, तर हे महाराष्ट्राच्या भावी शिक्षकांचं आंदोलन आहे। हे महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यता धारकांचं आंदोलन आहे। युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली पवित्र पोर्टल सुरू करा अशी जोरदार मागणी आज मुंबई येथील आझाद मैदानावर गुंजत आहे। तुषार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे आणि महाराष्ट्रातील तमाम अभियोग्यता धारकांना या ठिकाणी मी आवाहन करू इच्छितो की मित्रांनो, की आता जर तुम्ही शांत राहाल, गाफील राहाल, तर तुमच्या हक्कासाठी आणि तुम्हाला भविष्यात न्याय मिळावा, पवित्र पोर्टल सुरू व्हावं अशी जर आपली प्रत्येकाची इच्छा असेल तर प्रत्येक अभियोग्यता धारकांनी आपल्या या बांधवांना मदत करायला पाहिजे। आपण मुंबईमध्ये जरी नाही जाऊ शकलो तरी आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी राहून या अभियोग्यता धारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं जर राहिलात तर निश्चितच पवित्र पोर्टलची जी प्रक्रिया आहे ती सुरू होऊ शकते। सरकारला या बाबतीत काही ना काहीतरी ऍक्शन घ्यावीच लागणार आहे। कारण मित्रांनो, पवित्र पोर्टल केवळ सुरू होणे म्हणजे मार्ग निघाला जर असं आपल्याला वाटत असेल तर नाहीये मित्रांनो। पवित्र पोर्टलवर जास्तीत जास्त प्रमाणात जर जागा आल्या, ज्या ठिकाणी 75,000+ जागा अद्यापही महाराष्ट्रामध्ये अनेक शिक्षकांच्या रिक्त असताना एवढी भरती झालेली नाही आहे। 75,000 जागा जर पवित्र पोर्टलवर आल्या तर 2 डिजिट्स मध्ये ज्यांचा काही स्कोअर आहे, जो 100च्या आतमधला स्कोअर आहे, अशा अभियोग्यता धारकांचं देखील शिक्षक होण्याचं स्वप्न आता केवळ ते स्वप्न राहणार नाही तर ते रियालिटीमध्ये येणार आहे मित्रांनो। आणि जर तुम्हाला हे सत्यात उतरवायचं असेल तर या आंदोलनाला तुम्ही कानाडोळा करता कामा नये मित्रांनो। कारण कोणीतरी येतंय, आपल्यासाठी झटतंय आणि लढतंय, तर त्यांना लढू द्या, आपल्याला काय, आपण वेळेवर बघू, ही जर आपली मानसिकता असेल तर मित्रांनो यामुळे नुकसान सर्व अभियोग्यता धारकांचंच होणार आहे। होय मित्रांनो, म्हणून प्रत्येक जो काही पात्र उमेदवार आहे त्याच्या मागे वेगवेगळ्या कथा आहेत, वेगवेगळं बॅकग्राऊंड आहे। कोणी गावात शाळेमध्ये अभ्यास करताना शिक्षक होण्याचं स्वप्न पाहिलं असेल, कोणी पालकांची शेती विकून D.Ed केलाय, B.Ed केलाय, त्याच्यापैकी तुम्ही अनेक हजारो अभियोग्यताधारक निश्चितच असणार आहे। कोणी नोकरीच्या आशेने शहरात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी केली आहे आणि आता वर्षानुवर्ष वाटच पाहत आहे। मित्रांनो, केवळ जर वाटच पाहत राहिलं ना तर एज बार होण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते। आणि लक्षात घ्या, एकदा का एज निघून गेलं ना तर हे जे प्रतिस्पर्धी आहेत, स्पर्धक आहेत, हे दरवर्षी तेवढ्याच संख्येने वाढत आहे आणि एज बार झाल्यानंतर तुमचं जे स्वप्न आहे ते स्वप्नच राहील, जे प्रत्यक्षात कधीच येणार नाही। त्यामुळे आता वर्षानुवर्ष जे वाट पाहत आहेत त्या सर्व अभियोग्यता धारकांनी पवित्र पोर्टल सुरू करा याची मागणी सुरू केलेली आहे। तुम्हाला देखील जर पवित्र पोर्टल सुरू व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही निश्चितच या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच शिक्षक भरतीच्या संदर्भात असणारे महत्त्वपूर्ण अपडेट्सही मिळतील। स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर त्याविषयीचे अभ्यासपूर्ण विषय आणि व्हिडिओज हे तुम्हाला या माध्यमातून मिळत राहणार आहेत मित्रांनो। त्यामुळे बेल आयकॉनला देखील प्रेस करून घ्या आणि ऑल वर सेट करा, जेणेकरून तुम्हाला हे अपडेट मिळत राहणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, की काय होत आहे की पवित्र पोर्टल जर सुरू झालं
परंतु त्या अगोदर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात जागा येण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला पाहिजे. नुसतं रजिस्ट्रेशन सुरू होऊन प्रक्रिया चालू होईल, पण प्रक्रिया रजिस्ट्रेशनची एका साईडला चालू असायला हवी, परंतु पवित्र पोर्टलवर जास्तीत जास्त जागा येण्यासाठी संच मान्यता, जुन्या संच मान्यतेनुसार जर जागा बिंदू नामावली निश्चित झाली तर शिक्षकांची पदं जास्त येऊ शकतात. नवीन संच मान्यतेचा जो GR आहे त्याच्यानुसार जर बिंदू नामावली अपडेट होत असेल तर शिक्षकांची पदं ही थोडी कमी होण्याची जास्त शक्यता असते मित्रांनो. त्यामुळे पवित्र पोर्टलवर जी काही जागा येणार आहेत त्याच्यासाठी जास्तीत जास्त जागा येण्यासाठी आपण मागणी करायला पाहिजे, असं अनेक अभियोग्यता धारकांचं मत आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की नोंदवा. एकीकडे हे अभियोग्यता धारकांचं आंदोलन सुरू आहे, परंतु दुसरीकडे जर सरकारचा विचार केला तर सरकार देखील आपल्या अडचणी दाखवते की काही भरपूर नियम आहेत, वेगवेगळी प्रक्रिया आहे, संच मान्यता अपडेट आहे, बिंदू नामावली आहे, जागा अपडेट करून घेणे, या सगळ्या प्रोसिडिंग सुरू असतात. कोर्ट केसेसमध्ये येतात, कोर्टाच्या केसेसचा काय निकाल लागतो, अशा अनेक ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामुळे न्याय मिळायला उशीर होते. परंतु सरकारकडे सर्व अभियोग्यता धारकांची एकच अशी नम्र विनंती आहे की पवित्र पोर्टल त्वरित सुरू करा. मागील काही वर्षापासून थांबलेली ही जी भरती प्रक्रिया आहे ती पुन्हा नव्याने सुरू करा. यामुळे काय होतंय की अनेक तरुणांचं आयुष्य वाचेल. बरेच अभियोग्यता धारक आता एजबार होण्यावर आलेले आहेत आणि जर ही भरती प्रक्रिया आणखी पहिल्या भरती प्रक्रियेसारखी 2-2, 3-3 वर्ष जर लांबत राहिली तर हे अभियोग्यता धारक निश्चितपणेच एजबार होतील आणि मग त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होणार आहे की नाही मित्रांनो, तुम्हीच सांगा. कारण की आज जो महाराष्ट्रातला अभियोग्यता धारक आहे तो एवढा व्यथित झालेला आहे म्हणून त्याने आंदोलनाचा हा पवित्रा उचललेला आहे मित्रांनो. आता बघा तुम्ही या व्हिडिओमध्ये जे मुंबईमधील अभियोग्यता धारक आहेत आपल्या सर्वांना मदतीची हाक देत आहेत, सरकारला विनंती करत आहेत की महाराष्ट्र शासन आमच्या मागण्याकडे लक्ष द्या, आमच्यावर न्याय करा, आमच्यासाठी पवित्र पोर्टल सुरू करा, भरपूर जागा, जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर आल्या पाहिजेत. 75,000 जागांची मागणी अभियोग्यता धारक या ठिकाणी करत आहेत. आज महाराष्ट्रातील प्रत्येक अभियोग्यता धारकाला या आंदोलनात आपला वाटा उचलावा लागेल. तुम्ही देखील अभियोग्यता धारक आहात, तुम्हाला देखील या आंदोलनामध्ये आपला सहकार्य किंवा